अरे मी काय म्हणतात तुमले काय 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 जीवन आणि काय नाही चला बाई ना ते नुसतं टेन्शन वगैरे माझ्या चल निकाल 10 रुपये. आहे चिकनी 10 रुपये दे. जत्रा मत जत्रा माय मी काय म्हणतात तुमले तर काय बोलू बिलू नका ते बहीण लिहायला 10 रुपये द्या हो दिद्या द्या आपण 10 रुपये काय अक्का 10 रुपये मीच बिगर भाडा नाही मला नको सांग 10 रुपये दे नाही तर मग बघ गप्प सारा नको जाऊ मग तीन नाही येत दे नाही मी एक काम कर काय तिकडून असं खाली चढ कदा आता कांदा मा हा काय करू मला भागाड नको नको बाबू मला चालत नाही ते माझे चालच नको ना नको ना चालू नको ना चालू नको काय म्हणणार तुनवर बागाडू 5 किलोमीटर होती रे मी तुनवर बागाडतो आता काय करतो पण आतली बस सांगू का माले जापता मा 4 टाइम लागल साहेब भाऊ तो जेव्हा कार्य संधा नाही बोल काय काय मी काय राहिलो तुले काय हाय दे हा हाय उन्हा मुंबई मुंबई में काय दिखने का काय देख वो ओ माय काय देख मुंबई में मोठे काय देख ना त्या पोरांगण में सायकल अटकी गई नाही वाव तो सीटवर बैसताना पॅन्डल मारा ना तो सायकल दरारा ना मग काय सीट अटकी गई नाही हे आता देख ओ माय कथा हो बापरे कोठे ओ माय कोठे कुठे काय मी तर म्हणे ओ बापरे म्हणे या धर्मशाळा में मुक्काम करू कोणता हाटे हा नको नको नाही एका ठिकाण झोपून कोण मन मायने काय सांगेले हर धर्मशाळा हा आपलं घर आहे काही झोपूच्या पागल का तुम्ही काय काय घर आहे का आपलं घरने दारने स्वतःच जपतोय का बा? नाही मी एवढा ऐकू करत हा तुला अशी चुमचुम फुम नाही बाबा बाई ना मला ते दिसतात कोतमेरा ताबेस ऐका जाय वय रे बो गाय रे भो कितला रुपया ना भो जा दे दादा कसा ना बोन बा तो वय ना. दादा जपना दादा कोपरा जपलाय नाही का मग झोपा 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 रे अरे झोपा 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 रे आम्ही बी झोपा तुम्ही नका झोपा शांत तुम्ही बटाले झोपा. आम्ही या मुंबई शहराचे पोलीस पाटील संपूर्ण गावाची वर्ग माझ्याकडे आली हो आणि म्हणायला लागले पाटील काय झोपा घेत आहेत म्हणे. म्हटलं झालं काय हो आपल्या गावात चोऱ्या होत आहे म्हणे काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि चोर म्हणजे दुसरे नाही हो उत्तर करू लोक दिवसभर भीक मागतात आणि रात्री चोऱ्या करतात. असं न करताना धर्मशाळेत जाताना पैशांची वाटप करतात. जातो धर्मशाळेत आणि कोण चोर आहे त्याची ताबडतोब पकड करतो. लवकर जायला पाहिजे. हा नवीन मनुष्य आहे आमच्या मुंबई शहराचा नाही. हा कोणी खेडेगावचा दिसतो मला. डायरेक्ट आला आणि इथे धर्मशाळेत झोपला. एवढं मोठं बोर्ड वाचून ठेवलं याने वाचलं नाही का. कोणीही नवीन मनुष्य आला आधी आमच्याकडे येतो नावाची नोंद करतो
नंतर गावात प्रवेश देतो त्याला आम्ही. आणि हा डायरेक्ट आला धर्मशाळेत झोपला, लाज वाटते नाही. आणि इकडे बाई बी हो, 2 लोक आले. उठवतो या भडव्याला, करे उठे, कोण आहे रे? हातेली वातून बाईली रांड. त्या मायला डोळे बी उघडलेले त्याने. बाईला उठवतो, अ बाई उठा. वो माय मेरा कंबर दुखी राहणार बाहेर का उभारात ना पोट ना. त्यांनी अजून मला डोळे उघडून पाहिलं नाही. उठवतो, या भडव्याच्या कमरेत लात घालतो आणि उठवतो या. खरं हो तुम्ही माय निमनित मला शिव्या देतो भाडव्या, मला शिव्या देतो. मला शिव्या देतो तू. मारायला कोणा पोऱ्या रडू नको. एवढं मोठं बोर्ड वाचलं नाही. वाचता नाही येतो आप्पा. वाचता येत नाही. नाही बाई कोण आहे? आप्पा म्हणे बायको आहे. अरे तुला व्यवस्थित विचारतो मी, बाई कोण आहे? आप्पा म्हणे बायको. होय मागे शिला. बाई नमस्कार अप्पा. खरंच सांगा, हा कोण आहे तुमचा? अप्पा मला नवरा शे ना. बाई गोड बोलते हो. बाईचा स्वभाव छान पटला मला. मला छान वाटला. आप्पा म्हणे बायको आहे. ए, बोलू नको. ठीक झालं भडव्या, इथे आलो आम्ही. का बा? इथे चोर गुंड मवाली असतात. हा, इथे चोर गुंड मवाली आले असते, तुझा मर्डर केला असता आणि बाईवर बलात्कार झाला असता. का बा? काय वा मुंबई खरे म्हणे. काय म्हणजे अहो चोर गुंड माली लोक राहतच म्हणे आठे. आठ धर्मशाळा. हा तुले माटा का असतात मनवर बलात्कार करा असता. हाय उलट काय बोलणार तुम्ही? अरे मूर्ख माणसा, तुझा मर्डर आणि बाईवर बलात्कार. मना मर्डर अंतूनवर मना मर्डर अंतूनवर. जास्त आगळ करतो, नाही हो. जास्त दीड शहाणापणा करतो. नाही ना. तुला आता पोलीस स्टेशनला रवाने करतो आणि 7 दिवसाचा रिमांड करतो तुझा. ते तुले सांगितलं तू एका ठिकाण झोपत ते का ते मला 7 दिवस मा पोलीस स्टेशन मा जायचं मन रिमांड काढ राहिला. रिमांड 7 दिवस पर्यंत. डोक्यावर थंड पाणी थंड पाणी आणि मागे कुल्फी. मागे कुल्फी. काडी बी बोलणार नाही का? नाव सांग तुझं. ओ बाबा नाव बोल तुझं आता. लिहूना म्हणा ना. सांग लवकर. वाकाड रे बाबल्या. गाणे म्हणतो भाडव्या. लिहू म्हणणार. लवकर नाव सांग. लिहा सांग नाव. हा नाव सांग. शेण काढू आप्पा. शेण काढू आप्पा. बापाचे नाव. उपटी मारू बाप्पा. उपटी मारू बाप्पा. गावाचे नाव. ददरदुल्ला. नजरदुल्ला. तालुका जिल्हा. एकच कुल्ला. चला रे आमको या हरामखोर कोणीकडचा. मी असं विचारतो, खरे तुम्ही इथे कस काय आले रे? आप्पा हा आमना भागमा दुष्काळ पडला. हा. माणसातले चारा भेटत नाही, डोरसले भाकरी भेटत नाही. ठीक आहे. खरे हा. माणसांना चारा आणि गुरांना भाकरी. नाही नाही नाही. माणसातले भाकरी आणि डोरसले चारा. त्याच्याकरता आम्ही तुमच्या भागामध्ये पोट भरायला आलो. पोट भरायला आले. हा. चला आपल्या घरी. हा. ओ माय वा पाटील घर मी गावा. नाही पूल घालत राहतच त्या. मी मायली तुम्ही गरबी आहे का म्हणे. का बरं ती का जनील कुत्री आहे का जनील कुत्री ती कापचा देलवत हात तिने काप येलवती ती. चल आपल्या घरी चाल. तुझ्यावर दया करतोय भाडव्या. नाव आहे. झोपा 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 रे. झोपा झोपा झोपा. येसला जिकीने राहणे तर उठा उभा राही त्या डायरेक्ट. अरे थांब ना. आणि भाऊ तर डायरेक्ट मोबाईल वर कर राही ना. सकाळी तरी कामपडी भाते खाल्ले. काय नाही झोपस.
कडक लागता सोड दिन ना नालायक इकडचा. आता एक म्हणे हा आपला वाडा. हा तुमचा वाडा हो. मेंढर चरायला गेले धनगर आहे का तुला? धनगरेच का द्या कोण आहे? ठेलारी एक त्या एकच झालं ते. एकच रास्ता हा घरे का आप्पा हे आपलं घर. आयसर गाडी आणि गुड्या बापरे थटर आहे भाऊ तुम्हाला आणि या घरले खर्च काय येईल महागाईचा जमाना 50 लाख आतापर्यंत लागून चुकले. 50 लाख हो या घरले हो. या घरना बितडा असा उचकी का बर जाय अरे बांधकाम अपुर आहे अजून. एअर कंडिशन न करे का हा. पादना का भस्क नावा निघी जायला पाहिजे अरे बरक माणसा ते नाही. आप्पा हा. आम्ही फार सकाळची निघालेलोय हा. लय भूक लागेली अशी भूक असते का? अरे आमले अरे असं म्हणायचं. असं ना हा. ठीक आहे बोलवतो माझ्या मुलीला आणि तुम्हाला जेवण देतो. अरे आल्या जीवनात माणसाने अन्नदान करायला पाहिजे. ज्याने अन्नदान केलं नाही जन्म त्याचा व्यर्थ आहे. बोलवतो माझ्या मुलीला. अगो बेटा पुष्पा शिवाला आप्पा हो 8 दिवस देखाना कामच नाही ए, नो टेन्शन काय नावे पुरीचं मुलीचं नाव पुष्पा आहे. काय नावे समजलं का तुले पुष्पा म्हणतस मला ऐका का नाव काय समज नका तुले खोपसा म्हणतशीले पुष्पा नाव माझं पुष्पा पुष्पा. अच्छा काही लग्न माहित ना अरे बाबा रे. कारण की 12वी पास आहे माझी मुलगी. 12वीला आहे बेटा तू 12वी पास. कितवीला आहे 12वी पास आहे मी 12वीला आहे 12वीला आहे हा काय पोरं सोर ए, लग्न नाही झालं माझं लग्न नाही झालं मुलगा शोधतोय आम्ही. ज्याप्रमाणे माझ्या मुलीचं शिक्षण त्याप्रमाणे मुलाचं शिक्षण पाहिजे आणि त्यातलं त्यात छोटी मोठी लवकरी पाहिजे. सेना आपल्या बागमा पोरग्या पोरग्या आहे मग काही नोकरी वगैरे. आर्मी माय पोरग्या मिलिटरी मा 27,000 रुपये स्टार्टिंग में मेंढे पुढे वाढणारे हा. हा पण मी असं विचारतो पोरगा कोण आहे? मन बाप अरे हो माझ्या मुलीचं वय काय? तुझ्या बापाचं वय काय? नाही का बिलकुल नाही. बसा बेटा एक काम कर. ज्या वेळेला हे मला भेटले त्यावेळेस मी तुला फोन केला. हा स्वयंपाक बनवून ठेव म्हटलं. हा स्वयंपाक बनवला का? हा काय बनवलं? बेसन आणि पोळी बेसन आणि पोळी. ए मी बेसन खात नाही अरे हा मी बेसन खात नाही काय चक्रम दिली राह ना का तू आपले काय चक्रम समजी राह ना मना पोट बाबारी जास बेसन नाही खात मी बेसन खात नाही. नाही काय पाहिजे भाऊ? पिठलं अरे मूर्खा बेसन न पिठलं एकच झालं. बेसन आणि पिठला मा फरक आहे कसं काय? बेसन म्हणजे पातळ रास आणि पिठलं म्हणजे पावडीवर तोडणं पडत वा रे वा. बस रे भाऊ. नालाय कोणी करता डोक्यावर जायचं रे. ओ बेटा वेळ करू नको. ताबडतोब यांना जेवण दे. डोक्याला ताण आहे माझ्या. ये लवकर. काही जेवण भेटेल होतं का नाही रे? आप्पा काय जेवण जाय पोटभर झालं. एक बी का असते भाऊ आप्पा जेवण झालं. आता आम्हाला झोपायचं आहे सायंकाळ झाली. हा वरच्या तालावर जा. 2 काय रे? काय काय बेटा रडू नको रडू नको रडू नको हॅलो काय रडू नको बेटा खाली पड दूध पाहिजे ना आता ये मारू नका भाऊ.
मन बघण्याचे राहणार तू नेमका दूध पी राही ना का माले पास आड राही ना आता आई बाई पोटने बरे आता ये भाऊ बस रे त्या कडक मुच्छा वृत्ती राहिली आत ना पोट भरेल नाही अरे म्हणा सपडू माकडू अरे म्हणा बापू लकडू अरे म्हणा उतरेल वांदर पोटने बरे आई म्हणा के खाईले बरोबर पुढे बुंडाळा खायचे झालं का जेवण हो हो काय तुम्ही वरच्या तलावर जा म्हटलं आणि आराम करा दोन गाद्या टाकलेले पलंग टाकलेला आहे मच्छरदानी मधमात आणत आणि बी मच्छरदानी डास मच्छर जायला नको हो पाटील हो माझ्या नवऱ्याला गादी पलंग देऊ नका खबर नाही गादीवर मुतून देतात ते नाही एकच सांग मुदेलो तू मन मायनी शपथ एकच सांग मुदेलो तू एकच साव हा तू झोपूच नको गादीवर तू गोंट्यावरच झोप झोपा बाबा मन पप्पा गाडीवर नको झोपायला मुठी देस मन मम्मी ना 4 महिन्यांची दिलायचेस उलटा बोल रहा का काय तू जाय हो हा जा तू गोंट्यावर झोप हा वर पलंगावर झोपा जा झोपा दादा रोजच्या झोपा कन्नच भेटत झोपा हा झोप का मा झोपा मंडळी मला 2 शब्द बोलायचे महत्वाचे म्हणजे असे मन माझं प्रांजल आहे गढूळ नाही प्रांजल मताने बोलतो ह्या बाई जेव्हापासून ही बाई आली आमच्या ह्या वाड्यात तेव्हापासून हिचं बोलणं हिचं वागणं हिचं चालणं आम्हाला आवडलं मला 2 शब्द बोलायचे भाऊ झोपलेला आहे उठवतो त्या बाईला हो बाई उठा या इकडे या फटक्या द्या नाहीतर आकेबात जागा होऊन जाईल हो पाटील हो आता 12 वाजले तुम्ही काय आले बरं हो रात्रीचे 12 वाजले तुम्हाला काही शंका वाटू देऊ नका नाही मला काही 2 शब्द बोलायचे बोला ना मग राग तर येणार नाही नाही मला राग नाही येत. राग नाही ना नाही एक काम करा काय एक पप्पी द्या मला काय एक पप्पी हो पाटील हा हो माझा नवरा एवढा पापी तुम्हाला काय सांगू कोणासोबत बोलू देत नाही कोणाकडे बघू देत नाही एक सांगू हा काहीतरी बहाणे करा बहाणे? काहीतरी नाटक करा असं हा आणि ही गोष्ट घडून आणा म्हणजे काहीतरी नाटक करू नाटक केल्याशिवाय गोष्ट काही घडणार नाही. हरकत नाही बाई ग बाई पाटील म्हणतात की मला पप्पी पाहिजे पण मी आता काहीतरी बहाणा करते आणि माझ्या नवऱ्याला ते जगवले थोडं वा म्हणे बाय वा उठा ना वा वा म्हणे बाय वा वा म्हणे बाय वा आता कसं करा मी म्हणे ओ माय वा नाही राहिले ना रे राग कितला जाणवता कितला बनवतात अहो माय मला तू जाणार मम्मी काय करू पाटीलने बोलायला ना बाई कदा आहे? ओ माय वा लवकर आपा आपा बायको अरे का रडतोय आप्पा काय झालं मन बायको इंचू चावना इंचू चावला तुम्हाला गाव कोणी उतारा का उतारा उतारायची गरज नाही अरे लांब लांबचे लोक माझ्याकडे येतात इंच उतरायला आप्पा हा चला हो चला लय मोठी राहिली. वा म्हणे माय वा काय रडतोय का? वाट करते. 2 मिनिटं इंचू कुणाच चावला कोणल्या जायले माले चालले ना मम्मी का बरं मोठी राहिलो वा म्हणे माय वा 2 मिनिटं बाई पायाला चावला का इंचू नाही हाताला हाताला पण नाही पोटाला चावला अशी पोटाला पण नाही छातीला चावला छातीला पण नाही
हाताला नाही, पायाला नाही, पोटाला नाही, छातीला नाही, कुठं चावला मग? मुद्द्याच्या जागेवर चावला. खरं भाऊ? हो, कठीण काम आहे. काय झालं? मुताना जागावर चायले. अरे मुद्द्याच्या जागेवर म्हणलं का मुताना जागावर? इकडं पण एक माझा बसू दे. काय पुढे चावला? माझ्या गालाला चावला नाही तर. भाऊ गालाला चावला बाईच्या, पण मी एक काम करतो. काय? जिथे इंचू चावला तिथे मी पप्पी घेतो आणि खरकनी इंचू उतरतो. एक काम करा, काय? आज ना दिवस निम्ना पाळा काढले तुला मधली राख लेतात ना. नाही 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 का बघ अरे उतारू दे ना. तू डोका चायली पण दम का पटेल गिरायण्यात नाही ना बो. लेरा बोले रे. थांब, तिसरा मनुष्य इथे नको. का बघ तुम्ही मागे जा. तिसऱ्या मनुष्याने जरी पाहिलं तरी इंचू चढतो पण उतरत नाही. अरे पण देखू दे ना. मागे जा, मागे जा, जा मागे. चलो. पाटील बरोबर नाटक केलं ना मी. मानावं लागेल तुमच्या शब्दाला. हा हा, तो जास्त हाकू मला तुमच्या माहिती. शब्दाला मी मान देतो. बरोबर आहे ना. अरे अजून नाही ना रे. हो काका थांबणार रे. पाहिलं ना तुम्ही. काय नालायक माणूस आहे रे तो हा. पापी धोत्रा आहे तो. हे बघा, तो गावातली खेड्या गावात राहत होती ना मी. माझं मन प्रांजळ आहे, हा गढूळ नाही. हो पण तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं मला आवडलं. हो. म्हणून हे मी तुम्हाला 2 शब्द सांगितले आणि माझ्या शब्दाला मान दिला. तुम्ही काहीतरी नाटक केलं हा. आणि ही गोष्ट घडून आणली. हो मान्य करतो मी तुमच्या शब्दाला. असं? आज मनाची समाधानी केली तुम्ही माझ्या. हो माय हो. अरे कोणी शेगर अरे अरे काढा रे. अरे वाट की गैरा ठेरा. का हो? बर गेला का तो? गेला. गेला ना. हा हो बोला. हो म्हणे माय हो. ओ भाऊ, हो ओ भाऊ, हो माय. विचार तुझ्या बाईला विचार. हो म्हणे माय हो. काय पाटील कोण काली शेबीन करत गवत अशी गेलोय राहते. तुमले काय सांगू. आते आधी तो नगार वाट राहिलं बाई. अशी बर्फनी लादी थेल का? माय पाटील पप्पीली ना खर कशी तरी घ्या. हा ते थंडगार वाट राहिलं माले. तसंच रास्ता ते. हा झोप पुच्छाप. का बर. झोप ना. आडे तरी नको मा येतोय तडे. नाही तुम्ही नका जा मामा. माल मरू दे. तुम्ही काय माल मरू दे व, तू पडा ती. हा झोप. इले काय गाडले जुच चावणं त्यानं ना मंत्र बी का ठोन माझे. पण मी बी पैसा ब्रिजो चाबाळलेस गेले पप्पी लावसाला. माले ब्रिज जावणार बा आपले बरं. वा म्हणे माय हो. वा पाटील व माय मन नवराने तू जाणा लवकर करा ना. लय रड राहत ना मन नवराने तू काय घ्या. कोणतं नाले उतरतंय? हो माय तुम्ही उतरवता नाही हा? बिलकुल नाही. काहीतरी नाटक करा ते. असं नाही तर आपला फटाकडा फोडी निघतो. चला चला चला. रडतोय का तो? रडतोय का? अरे धरा ना. काय झालं मग? हो भाऊ, अरे काय झालं रे? तू जावणार बाप्पा. इथं चावला? पायाला चावला? नाही हाताला? नाही पोटाला? छातीला चावला असेल? नाही ना बाप्पा. गालाला चावला असेल? नाही ना गं. मग कर भाऊ. पायाला नाही, हाताला नाही, पोटाला नाही, गालाला नाही, मग कर भाऊ. पुढं चावला इंचू. कुल्लाले चाले चाल पप्पीले फटका मागे. चाल अजून उई राहिलेले फटका मा. अरे काय कमाल. निमाचा पाला ना. नेमका बाला तुला एकच उपटा मा माटाच मी आटे. अरे किशोर.
हो भाऊ ए चाल आता बी नको लिहू ते मधमा बोले ना बोल त्या बोलते फक्त वोट लावून असं कर चाल हो भाऊ समजलं मला. चाल फक्त असं कर चाल. तुझ्यासारखा नालायक नाही मी. कोण आहे तू? तुझ्या बाईची पप्पी घेतली म्हणून हे नाटक करतोय का तू? कोण आहे तू? माझ्या मुलीसारखी तुझी बायको म्हणजे माझ्या मुलीसारखी. हा हा, गावाचा कोण आहे तू? पाटील. पाटील. हा 3 अक्षर आहे. हा, पा म्हणजे पालन करणारा, टी म्हणजे गावाची एक टिकवणारा, ल म्हणजे संपूर्ण गावावर लक्ष देणारा. मधला नाहीये तू. त्यामधला नाहीये. पा म्हणजे डायरेक्ट पापी आहे. टी म्हणजे टीका काढणार. ल म्हणजे बिलकुल लबाडे साला तू. म्हणे बायकोनी पप्पी लिहिले तू. जाय साला यंदाने आकाशी करणार नाही तू. जाय म्हणा ईदवा बाई नाता येत आहे तुनवर.